साईज बघ काय बोयरा मासा म्हणजे आलं एक कोंड्याच्या खाडीवर मासा पकडायला कसा तर बॉटलमध्ये गव्हाच्या पिठान बोयरा पकडायला बहुतेकचे भेटलेत. आता हे 15 एक आहेत आणि इथे 2 आहेत आणि परत टाकला नाही बॉटल. मजा येते. 9:30 वाजता आलो आहे आम्ही. आता वाजला 1. टायमा भेटत होते आता भेटत आहे. बघूया आता अजून किती भेटतील ते. बऱ्याच दिवसांनी कुठं नाही तर आणि पावसाचं मस्तपैकी वातावरण आहे. साठून बघा मस्तपैकी हिरवगार तर आहेत आणि त्याच्यावरती धुकं आलं आहे डोंगरावरती सगळ्या. बॉटल टाकलेलं आहे बघूया. समजतं नाही तुमच्याकडे पण अशा पद्धतीने मच्छी पकडतात का नक्की कमेंट करून सांगा. म्हणजे आयशीने सांगितलं ना भिजू नको त्याच्यामुळे रेनकोट वगैरे एकदम पॅक होऊन आलं कारण भिजला की आजारी पडणार. आजारी नाही पडायचं आहे. शेतावर पण जायचं आहे. निखिल वगैरे आला होता त्याच्यामुळे आता त्याच्यासोबत आहे. त्याला थोडं फिरवणार तो पण आता जाणार आहे आज मुंबईला. आज बरोबर 1 तारीख आहे 1 जुलै. 4-5 तारखेला पोरांसोबत जायचं आहे फार्म हाऊसला कर्जतला. तेव्हा मी निघेन शुक्रवारी. आज वार आहे बुधवार. परत शेतावरती 1-2 दिवस भरूया त्याच्यानंतर मग जाऊ. मजा असते शेतावरती पण चिखलाला. 2 सोडला नाही. साईज दाखव रे साईज दाखव. मोठी साईज आहे बघा. हे बडी मोठी साईज आहे. तिकडे पण एक मित्र आहे तो पण तिकडे ओढतो. गव्हाचं पीठ आहे. थोडंसं घरून आणलेलं होतं आणि आता परत विकत पण आणलेलं नाही. प्रत्येक वेळी भेटायला असं नाही. म्हणजे काय जण काय करतात माहिती आहे काय भेटलं नाही म्हणून निघून जातात. आणि थांबायचं मच्छी पकडायला कशाला पण गेला ना आधी थांबायचं. आता आम्ही 9:30 वाजल्यापासून आता 1 वाजेपर्यंत भेटलेच बरे 15 एक तरी भेटले असतील आम्हाला आणि साईज पण चांगले भेटले. यूट्यूबवरती पूर्ण व्हिडिओ येईलच पण हा छोटासा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवतो म्हणजे